शहरातील रस्ते बांधकामावरील स्थगिती तात्काळ उठवावी व रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावण्यात यावा अशी मागणी करत आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली। बुधवार 10 जानेवारी रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाला शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने कुलूप ठोकण्यात आले। महाविकास आघाडीला सरकारने 82 कोटीचा निधी मंजूर केला होता। त्यानंतर रस्त्याच्या कामाचे भूमिपूजनही झाले होते, परंतु सरकार बदलल्यानंतर संबंधित 82 कोटींच्या रस्ते कामांना स्थगिती देण्यात आली। त्यानंतर आमदार डॉक्टर पाटील यांनी वेळोवेळी हा प्रश्न विधानसभेत मांडून रस्ते बांधकामावरील स्थगिती उठवण्याची मागणी केली होती। तसेच उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर येथील खंडपीठात याचिका दाखल केली होती। बुधवारी आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेत शिवसैनिकासह सार्वजनिक बांधकाम विभागात दाखल होत कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप ठोकले। सार्वजनिक विभागाला ताळो ठोकलेला आहे। जर लवकरात लवकर हा निधी आम्हाला मिळाला नाही तर आम्ही मंत्रालयाला सुद्धा ताळो ठोकू, मंत्रालयाला सुद्धा लॉक ठोकू। जर मंत्रालय आमच्या परभणीकरांच्या कामाचं नसेल तर आम्ही त्याला सुद्धा लॉक ठोकायला, ताळे ठोकायला मागेपुढे पाहणार नाही। सन्माननीय मुख्यमंत्री ज्यावेळेस आता संभाजीनगरला आले होते महाराष्ट्र मुक्ती दिनाच्या निमित्तानं, मराठवाडा मुक्ती दिनाच्या, त्यावेळेस सुद्धा इंटरनल गटारीचं काम असेल, नाट्यगृहाचं असेल किंवा समांतर वॉटर सप्लायचं काम असेल, या सगळ्या योजना त्यांनी मंजूर केल्या। पण वर्ष होत आलं, नुसतं कागदावर मंजूर करतायत, अस्तित्वात काहीच दिसत नाही। त्यामुळं आम्ही मुख्यमंत्री महोदयांना सुद्धा भेटणार आहोत आणि त्यांनी जे भाषण केलं त्याचं आठवणसुद्धा आम्ही त्यांना करून देणार आहोत की तुम्ही मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्तानं सुद्धा या घोषणा केलेल्या आहेत की ज्या आधीच आमच्या सरकारच्या काळात मंजूर झालेल्या आहेत। कमीत कमी ते आमच्या हक्काचं आहे ते तरी आम्हाला द्या, अशा प्रकारची आमची मागणी त्यांच्या समोर ज्यावेळेस आम्ही जाऊ त्यावेळेस आमची ही मागणी असणार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।